नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. तीन रत्नाला त्रिवार अभिवादन. ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना बुद्ध, धम्म, संघ हे तीन रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपले सारे विघ्न टळाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे सुख करता आणि दुःख हरता आहेत, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या शुभमंगल प्रसंगी कुशल मुहूर्तावर शुभ रात्रीला खामखेड या गावातील पुण्यवान इंगळे परिवार, त्याचबरोबर इंगळे परिवारचे आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व गावकरी, उपस्थित माता भगिनी, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, आपण या जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी काय केलं पाहिजे, दुःखातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला वर्तमान जीवनामध्येच आपल्या या डोळ्यानेच बघता येईल की आपण पूर्वी दुःखी होतो, आता सुखी झालो. पूर्वी आपण व्याकुळ होतो, आता व्याकुळतेतून बाहेर पडलो. पूर्वी आपण गरीब होतो, आता गरिबीतून बाहेर पडलो, श्रीमंत झालो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या केल्याने आपण दुःखातून, भयातून, व्याकुळतेतून, विचिकित्सेतून, संदेहातून बाहेर पडू? तर तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, जेव्हा मी माझ्या बोधी नेत्राने पाहतो तेव्हा मला संसारातले लोक दिवसभर तीन काम करताना दिसतात. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो, कोणत्याही परंपरेचा असो, कोणत्याही बोली भाषेचे असो, कोणत्याही परंपरेला मानणारे असो, कोणत्याही गावात राहणारे असो, ते सगळे लोक तीन प्रकारचेच कामं करतात. जन्मल्यापासून तर मरेपर्यंत तीनच कामं करतात. एक, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते प्रयत्न करतात, मेहनत करतात की आम्ही श्रीमंत झालो पाहिजे यासाठी. बघा, सगळेच लोक, कोणी शेती करायला जाते, कोणी नोकरीला जाते, कोणी व्यापार करायला जाते, कोणी व्यवसाय करायला जाते, कोणी उद्योग करायला. त्यांना विचारलं कशासाठी चालले, थोडे पैसे कमवायसाठी. नोकरीला असं कोणी जातं का की मी नोकरीला जातो मला महिन्याचा पगार नको, मी फुकटच काम करतो? शेती असं कोणी पेरतं का की मी पेरली, मला धान्य नाही झालं निश्चित पेरली? तर सगळे लोक सकाळपासून संध्याकाळ लोक मेहनत करतात, परिश्रम करतात. कशासाठी? की मी श्रीमंत झालो पाहिजे. सगळ्या जगातले, भारतातले, पाकिस्तानचे, अमेरिकेतले, कुठलचे असो, या सगळे सकाळपासून संध्याकाळ एक प्रयत्न करत राहतात की मी श्रीमंत झालो पाहिजे. एक. दुसरा प्रयत्न आहे की मी बलवान झालो पाहिजे, ताकदवर झालो पाहिजे. म्हणून सकाळपासून संध्याकाळ लोक वेगवेगळ्या प्रकारचं बनवून खातात. हे खातात, ते खातात, हे खातात. सकाळी नाश्ता वेगळा, दुपारी वेगळं भोजन, सोमवारचं वेगळं, मंगळवारचं वेगळं, बुधवारचं वेगळं, काय करून खातच राहतात. कधी काजू खाय, बदाम खाय, हे खाय, ते खाय, दूध आण, एक्सरसाइज कर, व्यायाम लाव, ऐका नाही. सगळे कशासाठी? की मी बलवान झालो पाहिजे. बघा, लोक हे दुसरं काम करताना दिसतात आणि सगळ्या जाती धर्माचे लोक दिसतात. कोणते बी काम करताना बघा, एक तर त्याला धनवान व्हायचंय, नाही तर त्याला बलवान व्हायचंय. हेच काम करताना दिसतात लोक तुम्हाला. आणि तिसरे एक काम करताना दिसतात लोक, दिवसभर मरेपर्यंत हे एक तिसरं काम करतात. कोणतं? मी सुंदर दिसलो पाहिजे, मी सुंदर दिसलो पाहिजे म्हणून आरशा पुढे जाऊन असा भांग करतात, तसा भांग करतात, असं मेकअप करतात, तसं मेकअप करतात, इथं आयब्रो पेन्सिल करतात, इथं लिपस्टिक लावतात, तिथं फेअर अँड लवली लावतात. इथं सुंदर दिसला. मी पण 3 वर्ष फेअर अँड लवली लावली, पण काळाच्या काळाच राहिलो. भिक्षू व्हायच्या अगोदर लावली मी, पण एकदा मी पेपरला वाचलं की फेअर अँड लवलीचा मालकच लय काळा आहे म्हणून. म्हटलं हा गाधडा काय गोऱ्याला दुसऱ्याला गोरं बनवतो. पण
सकाळपासून संध्याकाळ लोक मेकअप करतात, असा भांग तसा भांग, असं मेकअप तसं मेकअप, असं डेकोरेशन तसं डेकोरेशन, काय 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 करतात. बघा, हे 3 कामं सोडून तुम्हाला लोक काही काम करताना दिसतात का? काहीच नाही. 3च कामं करतात की मी धनवान झालो पाहिजे, मी बलवान झालो पाहिजे आणि मी सुंदर दिसलो पाहिजे. ते बंदच ठेवा. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की जेव्हा मी ध्यानाला बसून बुद्ध झालो, बुद्धत्व प्राप्त केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे बिचारे लोक सकाळपासून संध्याकाळ लोक मरेपर्यंत आणि एकच जन्म नाही, असे जन्मापर्यंत हे 3च कामं करत आलेत की मी धनवान झालो पाहिजे, मी बलवान झालो पाहिजे, मी सुंदर झालो पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात, पण ज्या मार्गाने ते खरे धनवान होऊ शकतात आणि कायमचे धनवान होऊ शकतात की डबल त्यांना कधीच गरीब व्हायची गरज पडणार नाही, ज्या मार्गाने चालल्याने ते खरंच बलवान होऊ शकतात, कायमचे होऊ शकतात की डबल त्यांना कधी दुर्बल होण्याची गरज पडणार नाही, ज्या मार्गाने चालल्यानंतर ते खरंच सुंदर होऊ शकतात, डबल कधीच ते असुंदर होऊ शकत नाहीत, त्या मार्गाचा ते आधार घेत नाहीत. धनवान होण्यासाठी, बलवान होण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी ते दुसऱ्या गोष्टीचा आधार घेतात. ते धनवान होण्यासाठी नाना प्रकारच्या काही चोऱ्या करू लागलेत, काही डकेत टाकू लागलेत, काही ठकवेगिरी करू लागलेत, काही फसवेगिरी करू लागलेत, काही कोणाकोणाला 420 गिरी करू लागलेत, तर कोणी कष्टबिष्ट करू लागलेत, तर कोणी कोणाला फसवणूक करून अशा प्रकारे पैसे कमवू लागलेत म्हणे. काही योग्य मार्गाने, काही अयोग्य मार्गाने. योग्य मार्गाने कमावणाऱ्याचे पैसे संपू लागलेत, अयोग्य मार्गाने चालणाऱ्याचे संपू लागलेत. ते चिरकालपर्यंत धनवान नाही राहू लागले, कारण ते योग्य गोष्टीचा आधार घेत नाहीत धनवान होण्यासाठी. बलवान होणारे लोक सुद्धा बलवान होण्यासाठी काजू खाऊ लागलेत, बदाम खाऊ लागलेत, वेगवेगळ्या प्रकारचे पावडर खाऊ लागले, व्हिटॅमिन गोळ्या घेऊ लागले, एक्सरसाइज करू लागले, जिम लावू लागले, स्विमिंग लावू लागले, सकाळी ग्राउंड लावू लागले, पळू लागले, दंडबैठका काढू लागले, काठ्या खेळू लागले, तलवारबाजी करू लागले, सूर्यनमस्कार करू लागले, काय काय व्यायाम करू लागले. कशासाठी? बलवान होण्यासाठी. पण ते चिरकाल बलवान राहत नाहीत, चिरकाल बलवान नाही राहत. ते काही दिवसासाठी बलवान बनतात, नंतर पुन्हा दुर्बल बनतात. तुम्ही पाहिलं का एखादा पहिलवान म्हातारपणामध्ये बी पहिलवानच राहिला म्हणून? म्हातारपणामध्ये ते पहिलवानाचं काही चालत नाही. आणि काही लोक सकाळपासून संध्याकाळ लोक सुंदर बनण्यासाठी प्रयत्न करू लागलेत, भरपूर प्रकारचं साहित्य आणू लागलेत, मेकअपचं साहित्य, ब्युटी पार्लरमध्ये जाय, इकडं जाय, तिकडं जाय, टीव्हीवर बघ, हे बघ, युट्यूबला बघ, मेकअपचं साहित्य बघ, नाना प्रकारचे खर्च करून सुंदर दिसण्यासाठी. कधी कधी कानातच घालायचं, सुंदर दिसा म्हणून नाकातच घालायचं. इकडचं नाक तुटलं एका बाईचं, इकडचं नाक तुटलं तर तिने इकडच्या नाकात टाकलं, काही दिवसांनी हे बी तुटलं तर तिने इथं टाकलं. आता म्हटलं इथं तुटल्यावर काय वाटत टाकता? म्हणजे एवढं आसक्ती की नाक सुंदर दिसलं पाहिजे म्हणून लोक एकदम पूर्ण नाकात टाका, इकडं कानात घाला, गळ्यात हे करा, नाही तर असं करा. पण ती चिरकाल सुंदर दिसतात का? नाही, चिरकाल नाही दिसत. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष नाही. एखादी बिचारी माऊली लय म्हातारी झाली, 80 वर्षाची डगडग, आणि त्यांनी जर लिपस्टिक लावली तर काय म्हणतील लोक? माय, ह्या वयात शोभत होय, हे पोरी सोरीनं करायची गोष्ट आहे, आणि काय तोंड केले पाहना. असं जर म्हाताऱ्या माणसा केलं तर शोभन का त्यांना? नाही, ते चिरकाल सुंदर दिसत नाही. आणि समजा त्यांनी लिपस्टिक फेअर अँड लवली लावायचा प्रयत्न केला तर त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील, त्यांचे डोळे चिपडाने भरून जातील, म्हातारपणामध्ये दात पडून जातील, तर त्यांना काही त्याचा लाभ होणार नाही. पण बुद्ध काय सांगतात? उपासक उपासिकांनो, भिक्षू भिक्षुनींनो, मला धम्माचा जो साक्षात्कार झाला, मला जे धम्म सापडला, तर खरंच माझा धम्म हेच काम करतो. माझा धम्म सुद्धा मी त्यासाठी शोधून काढला की खरंच लोकांनी धनवान झालं पाहिजे, खरंच लोकांनी बलवान झालं पाहिजे, आणि खरंच लोकांनी सुंदर दिसलं पाहिजे. मी सुद्धा धम्म त्यासाठीच प्रकाशित केला. पण लोकांना हे समजत नाही की धम्माच्या मार्गावर चालून खरं धनवान बनता येतं, धम्माच्या मार्गावर चालून खरं ताकदवर बनता येतं, बलवान बनता येतं, आणि धम्माच्या मार्गावर चालूनच खऱ्या अर्थानं सुंदर दिसता येतं. जर तुम्ही धम्माचा आधार घेतला
तर तुम्ही कायमचे धनवान बनता, कधीच डबल गरीब बनत नाही. जर तुम्ही धम्माचा आधार घेतला तर तुम्ही कायमचे बलवान बनता, डबल कधीच तुम्ही दुर्बल बनत नाही. आणि धम्माचा आधार घेतल्यानंतर तुम्ही कायमचे सुंदर दिसता, डबल कधीच कुरूप आणि असुंदर दिसत नाही. पण तुम्हाला समजलं पाहिजे की धम्माचा आधार घ्यायचं म्हणजे नेमकं करायचं काय. धम्माचा आधार घेणं आणि कायमचं श्रीमंत होणं म्हणजे नेमकं काय, कायमचं बलवान होणं म्हणजे नेमकं काय. तर धम्माचा आधार घेणं म्हणजे भगवंतांनी 7 प्रकारचे धन सांगितलेले आहे. भगवंतांनी त्यांना धन म्हटलेलं आहे. ज्या व्यक्तीकडे या 7 गोष्टी आहेत तो खरा धनवान आहे. बाकी हे शेती बाडी पैसा अडका नोकर चाकर दाग दागिने सोनं नाणं हिरे माणिक मोती याला बुद्धाने धन म्हटलेलं नाही आहे. बुद्ध म्हणाले हे धन आहे, पण हे धन भांडण लावतं, हे कधी कधी वाहून जातं, जळतं, कुसतं. याच्यामुळं कधी कधी चोर आपला खून करतात. हे असल्यानंतर कधी कधी भांडणं होतात भावाभावात, बहिणी बहिणीत, मायलेकात, पोरापोरीत, शेजाऱ्या पाजाऱ्यात. याच्यामुळं कल होऊन खून खराबे होतात. मग जे धन खून करायला लावतंय, भांडणं करायला लावतंय, ते कसं काय धन होऊ शकते. मग भगवान म्हणतात मी दुसऱ्या प्रकारचे 7 धन सांगितलेले आहेत. आणि ते 7 प्रकारचे धन ज्याच्याकडे असले तो माणूस सर्वात श्रीमंत आहे. तो सर्वात श्रीमंत आहे म्हणे, त्याच्यासारखा श्रीमंत दुसरं कोणीच नाही म्हणे. आणि ते 7 प्रकारचे धन तुम्ही, आता आज तसा वेळ नाही सांगायला सविस्तर, पण ते 7 प्रकारचे धन तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. त्यातलं पहिलं धन आहे श्रद्धा धन. श्रद्धा हे धन आहे. आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. बुद्ध म्हणतात श्रद्धेनं आपण महापूर सुद्धा ओलांडून जाऊ शकतो. आता श्रद्धा कशी धन वाचते याचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की श्रद्धेमुळं धन कसं प्राप्त होतं, श्रद्धेमुळं मंगल कसं होतं माणसाचं. कशी श्रद्धा असली पाहिजे, इंद्रखिलासारखे असले पाहिजे. आपली श्रद्धा अशी अटळ असली पाहिजे बुद्धावर, धम्मावर, संघावर. ती डळमळीत नाही झाली पाहिजे, कशानच नाही झाली पाहिजे. जसं इंद्रखील, वारं वावधन आलं, चक्रीवादळ आलं, पाऊस आलं तर तो हलत नाही. कारण गावाच्या मध्यभागी ठेवतात ना, जमिनीत खड्डा खोदतात आणि तिथून बांधत आणतात विटानं, नाही तर मग त्या दगडानं, आणि पुन्हा वर तेवढाच बांधतात. तो इंद्रखील म्हणतात त्याला, इंद्रखील. तो हलत नाही कशानं. तशी श्रद्धा असली पाहिजे आपली, डगमगीत नाही झाली पाहिजे. नाही तर मग थोडं बिमार पडलो की मग चाललो इकडं, चाललो तिकडं, चाललो इकडं, लगेच कोण आम्हीच दाखवलं की चाललो इकडं, चाललो तिकडं, चाललो इकडं. असं नाही. आपली श्रद्धा अटळ असली पाहिजे, बुद्धावर असली पाहिजे. बुद्धावर म्हणजे बुद्धाच्या फोटोवर नाही, बुद्धाच्या फोटोवर नाही. बुद्धावर म्हणजे बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानावर आपली श्रद्धा असली पाहिजे. मग आता ते ज्ञान कुठे, मग त्या ज्ञानावर कशी श्रद्धा ठेवावी. तर ते ज्ञान बुद्ध सोबत घेऊन नाही गेले. ते ज्ञान बुद्धाने भिक्खू संघात वाटलं आणि भिक्खू संघाने ते आचरण केलं आणि त्यांनी बी अरहंतपद प्राप्त केलं. त्यांनी ते आचरण केलं आणि आचरण करून करून ते ज्ञान आता आपल्यापर्यंत आलं की हत्या करायची नाही, चोरी करायची नाही, दुराचार करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, नशापतन करायचं नाही. तर हे ज्ञान, हे चांगलं वागण करण्याचं बुद्धाचं हे ज्ञान, हे आपल्या जीवनात आचरण करा. बघा तुम्ही धनवान होता की नाही. जर तुम्ही कोणाची हत्या केली नाही तर तुमची हत्या होत नाही. जर तुम्ही कोणाची चोरी केली नाही तर आपली चोरी होत नाही. जर आपण दुराचार केला नाही तर तो माणसाला कोणी वैरी दुश्मन राहत नाही. खोटं बोलून कोणाची फसवणूक केली नाही तर त्या माणसाचे नेहमी कोणाचा विश्वास राहतो, अविश्वास पात्र बनत नाही. नशापतन केला नाही तर त्याला बदनामीला सामोरे जाण्याची गरज नाही, त्याची धनसंपत्ती नष्ट होण्याची गरज नाही, त्याला अल्पायुष्यामध्ये मरण्याची गरज नाही. तर पंचशील हे बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं धन आहे, बुद्धत्व आहे. आणि ते धन आपण जतन करून ठेवायचं आपल्यात. असे 37 बोधिपाक्षीय धर्म आहेत. ते धन त्यांनी आपल्यामध्ये जतन करून ठेवलं. त्या मूर्तीला बुद्ध नाही म्हणायचं, ते आपले भगवंत असे दिसत होते म्हणून ती मूर्ती आहे. नाही तर ते पितळ आहे. समजा ते पितळात बुद्ध नाहीत, त्या दुसऱ्या पितळात पण बाबासाहेब नाही. कोणत्याच मूर्तीमध्ये कोणताच ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा, बुद्ध, बाबासाहेब, अल्लाह हे कोणत्याच मूर्तीत नाहीत. त्यांनी जे चांगलं काम केलं, ते चांगले जे गुण आहेत ते आपल्यात उतरवा. मग तुमच्यामध्ये मग देव आहे, परमेश्वर आहे, मग तुमच्यामध्ये आहे ते सद्गुण आहे. जे जे सद्गुण आहे ते आहे, मग सगळं आहे. तुम्ही चांगलं आचरण करा. पण अनेक लोकांना अजून हे कळलंच नाही की चांगलं आचरण म्हणजे काय, कारण त्यांना त्यांचा अर्थच माहित नाही. आता बघा, कधी कधी भिक्षू लोक सांगतात, पण काही काही लोकांचं असं लक्षच नसतंय.
भंतेजी आता आले 5-10 मिनिटात जातील, आपले कामं नंतर करत बसू, हे तर आपलं नेहमीच आहे, आता काही बोलायचं नाही, हे कोणाच्या लक्षातच येत नाही. कधी कधी भंतेजी इकडे बोलत असताना त्याच्या बी गप्पा सुरूच असतात. कधी कधी भाई तू या कानातलं केवढ्यातलं घेतलं माय, तो तर पिवळं धमक मग हिरो पचक पडलं बघ, त्याच्या त्या गप्पा असतात. कधी कधी कुठं कुठं आम्ही धम्मपरिषदेत जातो ना, तर भंतेजी इकडे म्हणतात या आणि डोळे लावून बसा, पण ते डोळे लावतच नाही, ते असे मिची उघडे ठेवतात. भंतेजी म्हणतात नमो तस्स, आणि त्या म्हणतात ये नाव बस नाव इथं, बघा आहे का नाही, असे आवाज देतात, बस नाव इथं बस म्हणतात असं. आणि भंतेजी म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि, त्याचं चाललंय सासू नाही आली का, एकटी झाली, आणि माया त्या पोराचं बरं आहे का ते इकडं चाललंय भंतेजी बुद्धं शरणं गच्छामि, आणि त्याचं लक्षच नाही. आणि भंतेजी इकडे गेले लांब पुढं, आणि भंतेजी म्हणतात पाना ती पाता वेरमणी शिक्षा पदंग समाधी आम्ही. पाना म्हणजे प्राणी, ती पात्ता म्हणजे त्याला मारणार नाही, इजा करणार नाही, जखम करणार नाही, दुसऱ्याला मारायला लावणार नाही. वेरमणी वैर भावनेनं, शिक्षा पदंग अशा प्रकारचं शिक्षा पद बुद्धाने जे दिलंय ते मी आचरण करीन, समाधी आम्ही तसं मी चालीन, असं त्याचा अर्थ आहे पाना ती पाता. पण यांना त्याचा अर्थ माहित नसतो. आणि इकडे भंतेजी म्हणतात पाना ती पाता वेरमणी, आणि ते म्हणतात पाण्यात पाहता येड्यावानी शिक्षा पदंग समाधी पाहता. भंतेजी म्हणतात पाना ती पाहता वेरमणी, ते म्हणतात पाण्यात पाहता येड्यावानी. सांगा याचा काही ताळमेळ आहे का? बरं एवढं करून समजा कोणाला कळलं बी याचा अर्थ आहे की प्राण्याची हत्या करायची नाही, पण ते नुसते तोंडानंच म्हणतात की प्राण्याची हत्या करायची नाही, पण त्यांना हे कळत नाही की तोंडाला बी म्हणायचं नाही हत्या करायचं, शरीराने बी करायची नाही, आणि मनात बी हत्याचं येऊ द्यायचं नाही, आणि ज्यानं कोण हत्या केली त्याचा जय भीम घ्यायचा नाही, त्याला पाहुणचार करायचं नाही, त्याला चहा पाजायचं नाही, असं 3 अंगांनी पहिलं शील पालन करायचं. आपण बी हत्या करायची नाही, कोणाला करायला बी लावायची नाही, आणि ज्यानं कोणी केली त्याची प्रशंसा करायची नाही, त्याला सपोर्ट करायचं नाही. याला म्हणतात परिशुद्ध 3 अंगांनी पहिलं शील. पण माहीत नसल्यामुळं, त्याचा अर्थ माहीत नसल्यामुळं आम्ही म्हणतो पाना ती पाता वेरमणी, आणि त्याच्या हातावर मच्छर बसले, आणि त्याच्या सुरू आहे पाना ती पाता वेरमणी. बघा म्हणता म्हणताच मारलं येतं. तोंडानं काय म्हणणं सुरू आहे की प्राण्याची हत्या करणार, हे काय केलं हाय काय? आता होईन का लाभ? हे धनवान बनता येईल तुम्हाला, धनाचा लाभ. प्राण्याची हत्या केली नाही तर मग लगेच पाना ती पाता वेरमणी शिक्षा पदंग. बापरे, हे तर सगळं डिपार्टमेंटच मारून टाकलं. तोंडानं म्हणणं की प्राण्याची हत्या करणार, हे काय केलं हाय का नाही? नाही तर लहान लहान लेकरं म्हणणं ती मुंगळा दिसला ना म्हणजे चुरगा 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 पायान चुरगा, नाही तर पाल दिसली मार फड्यान मार 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 फड्यान. अरे इकडे पाना ती पाता म्हणायचं, इकडे मारायला लावायचं. हे कोणतं शील आहे? नाही मारायचं कोणताच प्राणी, मच्छर बसलं तर नाही मारायचं. बरेच लोक म्हणतात भंतेजी डेंगू होईन आमकं होईन, काय नाही होत, काय होत नाही, मैत्री करा. मच्छर जर हातावर बसला, माझं जर हातावर बसला तर मी म्हणतो की ठीक आहे, रक्तदान शिबिर सुरू आहे, घ्या किती प्यायचं तेवढं पे आणि उडून जा. काय तर त्या बिचाऱ्याला भूक लागली ना, मच्छर पण मारू नये, मच्छर पण मारू नये. जर का तुम्ही कुठली हत्या केली नाही तर तुमची कशीच हत्या होणार नाही. जर का तुम्ही पहिलं शील तोडलं तर केव्हा न केव्हा आपली हत्या होते, अल्पायुष्यामध्ये मरण येते, मग गर्भाशयात नाही तर लहानपणीच मरण येते. मग पहिलं शील कधी तोडू नये. दुसरं शील काय? आदींना दाना वेरमणी, म्हणजे जी वस्तू आपल्याला कोण दिली नाही ती उचलायची नाही. पण खेड्यापाड्यात त्याचा अर्थच माहित नाही कोणाला, आदींना दाना वेरमणी. इकडे म्हणायचं आदींना दाना वेरमणी, आणि तिकडं दुसऱ्याच्या दारचा संडाचा डबा उचलून न्यायचं. पाहतो हे काही न्यायची वस्तू आहे? खेड्यापाड्यात एक म्हातारं उठलं सकाळी म्हणजे आमचं डबं कोण नेलं, आमचं डबं कोण नेलं, त्याच्या दारचं डबच नेलं उचलून. कोणी कोणाच्या दारच्या कार्या नेते, काही नेते बघा उचलून खेड्यापाड्यात. मग त्या माणसाला म्हणतात उचल्या, त्या बाईला म्हणते उचली उचली. कोणी ती उचली, काही उचलती, काही उचलते, तर असं उचली बनायचं नाही. अहो ब्रह्मदेशामध्ये सोन्याची अंगुठी पडली बाजारात, सगळ्या ब्रह्मदेशातल्या लोकांनी पाहिली पण कोण नाही उचलली. ज्या बी लोकांना दिसली ती लोक म्हणायची आदींना दाना वेरमणी, आपली नाही, आपण नाही घेतली पाहिजे. किती शिलवान लोक, सगळ्या बाजारात पाहिली पण कोण नाही उचलली. ज्या दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेचा माणूस आता झाडू मारणार त्यानं पण पाहिली, पण तोही सिलवान, तो म्हणे आदींना दाना वेरमणी. पण त्याची ड्युटी होती, त्यानं उचलली साहेबाच्या टेबलवर ठेवली. साहेबही सिलवान, साहेब म्हणे बापरे आपली नाही म्हणे, वर्तमानपत्रात बातमी दे ज्याची त्याला घरपोच मिळाली. आणि आपल्या देशातला साहेब असतात म्हणला असता विकून ये 50-50, हाय का नाही? अवघडच काम होतं की नाही? पण त्या देशातला साहेब म्हणे बाबा आपली नाही सोन्याची अंगुठी. अहो सोन्याची अंगुठी बाजारात हरवल्यानंतर घरपोच मिळते, तो देश किती चांगला आहे. आणि त्यांना विचारलं तुम्ही एवढं काहून चांगलं वागता, तर म्हणे भारतामध्ये जे बुद्ध जन्मलेत ना त्यांनी सांगितले की दुसऱ्याची चोरी करू नये, कारण आपण जर का दुसऱ्याची चोरी केली तर आपली बी कधी कधी होते, नाही तर मग आपण कोणता व्यापार टाकला तर नेहमी तोटाच येत राहतो, हे त्याचा परिणाम आहे म्हणे, म्हणून आम्ही चोऱ्या करत नाही म्हणे. आपल्या देशात हे कळलंच नाही. मला सांगा आपल्या देशात सोन्याच्या अंगुठी तर सोडा, बाजारामध्ये जर एखादी बाई नवरा दोघं जर गेले
आणि त्या बाईला सोन्याच्या अंगुठी सोडा पण $5 जर दिसला तर आपली बाई म्हणून का आदिन दानवीर म्हणे. आपली बाई त्याच्यावर पाय देऊन उभी राहील, अशी पाय देऊन उभी राहील. आणि नवरा म्हणला काहून थांबलं तर म्हणून हा पुढं. नवरा म्हणला काहून थांबले, अहो पुढे पहिले खाली वाकून पहिले $5 घे. लोक तुडून गेले चालतंय, पण आदिन दाला काय म्हणणार नाही, आहे का नाही. पण आता कळलं पाहिजे आदिन दाला म्हणजे कोणाची वस्तू घ्यायची नाही, आपल्याला उचलायची नाही. रस्त्याने पैसे पडले दिसले तर नाही उचलायचे. ज्याचे हरवले ते बिचारे येईन थोड्या टाइमात आणि त्याला भेटन. तर हे दुसरं शील. तिसरं शील कामेसु मिच्छाचारा वीरमणी, म्हणजे आपला पती जगात सगळ्यात सुंदर आणि दुसरा कोणी मनुष्य दिसला, मोठा दिसलात म्हणायचं बापासारखा आहे, बराबरी दिसलात म्हणायचं भावासारखा आहे, लहान दिसलात म्हणायचं आपल्या पिंट्यासारखा आहे. कोणती बाई दिसली तर म्हणायचं अरे ही तर आपल्या आईसारखी आहे, बराबरीची दिसली तर बहिणीसारखी अक्कासारखी आहे, लहानी दिसली तर आपल्या पोरीसारखी आहे का नाही. याला म्हणतात कामेसुमेच्या चारा, म्हणजे पती पत्नीने एकनिष्ठ राहायचं, एकरूप राहायचं. आपल्या पतीलाच म्हणायचं की हाच माझा अमिताभ बच्चन, हाच माझा धर्मेंद्र, हाच माझा ऋतिक रोशन, शाहरुख खान, आणि हाच माझा हिरो म्हणायचं. बाकीचे किती सुंदर असले तर म्हणायचं ते त्याचे हिरो, आपले नाहीत म्हणायचं. आणि किती सुंदर दुसरी बाई दिसली तर म्हणायचं नाही 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 माझीच हिरोनी सर्वात श्रेष्ठ. बायकोला म्हणायचं हीच माझी हेमा मालिनी, हीच माझी सोनाक्षी, दीपिका पादुकोण, आणखी कोण कोणत्या नवीन पोरी आता माहित नाही नाव हिरोनी. तर अशा प्रकारे जर तुम्ही भाव ठेवला आपल्या पती पत्नीमध्ये तर कधी भांडण होत नाही, वैर होत नाही, कटकटी होत नाही. कारण हे भांडणाचं मूळ आहे, भांडणाचं मूळ आहे. कोणा जरी कोणाच्या बहिणीकडे थोडं वाईट नजरेने जरी पाहिलं, भावाला माहीत झालं तर तो भाऊ काय गळ्यात हार नाही टाकत येऊन, चांगलं 2-4 बुक्के मारतोय पाठी देऊन. हे भांडायचंच काम आहे ना. कोणाला जरी माहीत झालं, समजा एखाद्या माणसाला माहीत झालं की आपल्या पत्नीकडे दुसरा माणूस येऊन असा टुकू पाहतोय, तर हा माणूस म्हणा का मी तुम्हाला चहा पाचतो लय चांगलं करता असं म्हणा का, येऊन म्हणून की याला कधी जाऊन हाडू गाड्या चांगलं ठोकतो धरून, आहे की नाही. रागाचे एक नाही, हे रागाचं भांडायचंच काम आहे की नाही. किंवा एखाद्या बाई जर माहीत झालं की माझ्या नवऱ्याच्या पाठीमागं दुसरीच बाई डुगू बसून जाते गाडीवर, तर आपण नवऱ्याला म्हणू का लय चांगलं केलं रोज नाही असं म्हणू का. धरू लुसू हाल आहे का नाही, मी येणार आहे बा असं आहे का नाही, किती राग येईल. तर हे भांडणाचं काम आहे ना. तिसरं शील तोडलं म्हणून कोणाकडे असं वाईट नजरेने पाहू नये, कारण की ते तिशील आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं कल्याणीच्यात आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो खोटं बोलू नये, चुगल्या चाहड्या करू नये, नशिली पदार्थाचं सेवन करू नये, दारू बिलकुल पिऊ नये. दारू कोणच पिऊ नये, दारू पिणं चांगलं नाही. दारू पिल्यानंतर शरीराचा एखादा पार्ट खराब होतो आणि नेमका आपले पोरं नोकरीला लागतात आणि त्याचा पगार येणं आपलं दवाखान्यात जाणं संगच होऊन जाते. आणि मग नंतर भरपूर पैसे लागतात आणि मग म्हणतात इतके पैसे लावून बी बाप नाही वाचला, कारण त्याच्या किडन्या खराब झाल्या म्हणून दारू पिऊ नये. दारू पिणाऱ्या माणसावर कोणाचा विश्वास बसत नाही. दारू पिणाऱ्या माणसात घरात कोणाची चोर हो त्याच्यावरच आळ घेतात बळजबरीच. घरात का 50-100 रुपये चोरीला गेले तर बायको तुम्ही घेतले का, मग त्याच्यावर घेऊ का ना घेऊ. दारू पिणाऱ्यावरच आरोप करतात लोक. बायको म्हणते तुम्ही घेतले असाल तर हो म्हणा ना, ते नाही घेतले ना. मग ते पोरग म्हणते मी घेतले होते, मला वाटतं त्या बापानेच घेतले का. दारू पिणाऱ्यावरच विश्वास राहतच नाही, कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. असाच एक माणूस असा दारू प्यायचा, लय दारू प्यायचा, भलता दारू प्यायचा. एवढं उदाहरण सांगतो, प्रवचन समाप्त करतो. लय दारू प्यायचा आणि दारू पिलं की बायकोला मटणच मागायचा, नाही दिलं की लय हाणायचा. मग ती बिचारी घाबरली, म्हणे काय करावं गड्या म्हणे. एक दिवस काय झालं, तो आला आणि तिने बिचारीने शोधलं कुठं नाही सापडलं. मग तिला वाटलं बाई लय मारतोय आज, काय करावं. मग तिचे 2 पोरं होते, पोराला म्हणजे जा बाहेर आणि कडी घेतली जाऊन. पोरं म्हणे मम्मी स्वयंपाक करताना कधी कडी लावत नाही, आज काऊन लावली. लहान पोरगं लय हुशार होते, त्यानं खिडकीतून पाहिलं, येणं कुत्रच कापलं पिलू. जाऊ दे म्हणे मेल्याचा मार खाऊस तर कुत्रं खाऊ दे याला. मग ते पोरानं पाहिलं, म्हणे बापरे डेंजरस भाजी म्हणे आज. पोरग जे चिंग पळालं आणि बाप ज्या रस्त्याने येत होता भांगडा खेळत त्या रस्त्यावर जाऊन उभं राहिलं आणि त्याचा बाप तिकडून आला भांगडा खेळत तर या पोरानं गाणं सुरू केलं, सच बोलू तो मामार खाती, सच बोलू तो मामार खाती आणि सच ना बोलू तो बाप कुत्ता खाता, असं गाणं म्हणलं. त्याला वाटलं आता खरं बोलावं तर बाय लय मार खाती आज, आणि नाही खरं बोलावं तर बाप कुत्रच खातोय, अवघडच काम आहे. त्या रस्त्याने गाणं भरत चालला. त्याच्या बापानं थोडं नशेतच ऐकलं याचं गाणं. म्हणजे इधर आ पोरग गेलं पळून, त्याला पकडलं. म्हणे क्या बोला, तर बोले सच बोलू तो मार खाती आणि सच न बोलू तो बाप कुत्ता खाता. म्हणे त्यानं ओळखलं की काहीतरी डेंजर आहे बाबा. त्यानंतर सोडूनच दिली. काही लोक असेच दारू पितात, भले पितात, त्याला काही ध्यानच राहत नाही कसं प्यावं, काय प्यावं, कुठं प्यावं, काय लय पितात आणि सगळे धुळधाणी करून बसतात. म्हणून कधी दारू पिऊ नये, दारू पिणं चांगलं नाही. आणि म्हणून उपासक उपासिकांनो हे पंचशिलाचं जर पालन केलं तर कोण्याही जाती धर्माचा माणूस राहो तो श्रीमंत बनतो, तो धनवान होतो. आणि त्याने जर ध्यान केलं तर मग त्याला कशातच भय वाटत नाही. नाहीतर किती ताकदवर माणूस असू द्या, साप उभा राहू द्या, वाघ पुढे राहू द्या, तो घाबरून जातो.
मग तो बलवान नसतो. पण ध्यान करणारा मनुष्य अनित्यबोध स्वास्थ्यवान पाहतो आणि त्याला कसलंच भ्याय नसतं. म्हणून तुम्ही ध्यान करून बलवान बना, ध्यान करून बलवान बना आणि मैत्री करून तुम्ही सुंदर बना. नेहमी तुम्ही मैत्री जर केली तर तुम्ही सुंदर राहता, कोणालाही तुम्ही प्रिय वाटता. पंचशील पालन केले ते माणसं कोणालाही प्रिय वाटतात. आणि म्हणून नित्य नियमाने दान करा, शील पालन करा, ध्यान करा. आजच्या क्षणी तुम्हाला सगळ्यांना एवढाच उपदेश देतो की शेवटी आपल्या सगळ्यांना मरायचं आहे. मेल्यावर काही सोबत येत नाही, तर मरायच्या अगोदर माणसानं दान देऊन मरावं. कारण जेवढं द्यासान तेवढंच पुण्य होऊन आपल्यासोबत येईल. नाही तर मेल्यावर आपल्यासोबत काही येत नाही. कारण तो राजा नाही का, त्याला 4 बायका होत्या, राजाला 4 राण्या होत्या. आणि एक दिवस डॉक्टर म्हणे महाराज तुम्ही 2-3 दिवसांनी मरणार. त्याला वाटलं बा सोबत काही नाही आलं तर कमीत कमी बायका तरी नेऊ 4 राण्या. मग 2 नंबरच्या बायकोकडे गेला आणि म्हणे मी मरणार आहे, तू माझ्या संग येशील का. तर ती राणी म्हणे नाही तुम्ही मेले की मी दुसरा करणारे पाहून ठेवला म्हणे. मग तो घाबरला. मग 3 नंबरच्या राणीकडे गेला, म्हणे बाबा मी मरणार आहे, तुझी लई बडायकी मारली तर तू माझ्यासोबत येशील का म्हणे. तर ती म्हणे नाही उलटा विचार सोडून द्या, सरळ रस्त्याने मी नाही सोबत येणार आहे. मग 4थ्या राणीकडे गेला, तिचा सल्ला मसलत करत होता, म्हणे राणी मी मरणार आहे, सोबत येशील का. ते म्हणे तुम्ही बारीक तोंड केलं तर येते म्हणे तुमच्यासोबत, पण स्मशानभूमीपर्यंत येते म्हणे. मग तुम नाही हमारे हम नाही तुम्हाला, तुम उधर हम इधर म्हणे. 1 नंबरची राणी गुणी होती, पण तिच्याकडे जायची इच्छा नव्हती, पण गेला. ती राणी म्हणे महाराज काही बोलू नका, मला माहीत झालं 2-3 दिवसांनी मारणार आहे. त्या 3 जणांनी काय उत्तर दिले, तर मी जीवनभर तुमच्या सोबत आहे, पाया पडू द्या, पाणी प्या. ववाळलं आणि तिनं बसायला टाकलं बघा. पण ते राजा तिच्याकडे लक्ष देत नव्हता, 3 राण्याकडे लक्ष देत होता. एकीची बडायकी मारत होता, एकीला रथात बसून येत होता, एकीसोबत सल्ला मसरत होता. त्या 3 जणांनी साथ सोडली. नंतर ती म्हणाली मी तुझ्या सोबत आहे मरेपर्यंत, मेल्यावर बी सोबत आहे. पहिले 1 नंबरची राणी. राजा पश्चाताप करू लागला. ही फक्त गोष्ट आहे, भगवान बुद्ध म्हणाले 4 राण्या सगळ्या लोकांना आहेत. 4 राण्या कोणत्या आहेत, तर नंबर 2ची राणी आहे जी मेल्यावर दुसरा करते म्हटली ना, ती म्हणजे प्रॉपर्टी आपली धन. तर आपण जीवनभर धन कमवतो आणि मेल्यावर ही प्रॉपर्टी दुसऱ्याची होऊन जाते. ही नंबर 2ची राणी आहे. नंबर 3ची राणी पदप्रतिष्ठा. आपण पदप्रतिष्ठा कमवतो ना, आमदार खासदार नगरसेवक अमुक ढमुक सरपंच गाव हे म्हणतो ना, मेल्यावर ते सगळे पद आपल्या सोबत येतात का, नाही. मग नंबर 3ची राणी आहे, ती सोबत येत नाही. नंबर 4ची राणी लेकरं बालन पाहुणे रावळे ते कुठं येतात स्मशानभूमीपर्यंत. ही 4 नंबरची राणी आहे, ती बी आपल्या सोबत येत नाही. पण 1 नंबरची राणी आपल्या जीवनभर सोबत असते, मेल्यावर सोबत असते. ती कोणती, आपण केलेले कुशल कर्म, आपण केलेले पुण्यकर्म, हीच 1 नंबरची राणी जीवनभर आपल्या सोबत असते आणि मेल्यावर बी सोबत असते. म्हणून कुशल कर्म करा, सत्कर्म करा. आणि सत्कर्म म्हणजे आई वडिलांची सेवा करणे, पत्नीचा मान सन्मान करणे, लेकरांना चांगले शाळेत टाकणे, शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत गुण्या गोविंदान वागणे, जाती धर्म न पाळणे. जात धर्म भेद परंपरा हे काही नाही, सगळे मनुष्य आहेत. सगळे लोक जन्माला समान पद्धतीने येतात, कर्मानुसार जीवन जगतात, कर्मानुसार मरतात आणि पुन्हा कर्मानुसार जन्माला येतात. त्यामुळं काही जात धर्म पंथ काही पाळू नका. सगळे एकमेकाच्या कामात पडा, कोणाच्या बी कामात पडा. जर तुम्ही परोपकार करत असाल तर एकमेकाचा परोपकार करा, कोणालाही मदत करा. परोपकार म्हणजे दुसऱ्याला मदत करणे. एका वर्गात शिक्षकाने शिकवलं की परोपकार करा. पोरं म्हणे सर काय करायचं, अरे समजा आंधळ पांगळा असलं त्याला रस्त्याच्या कडेला नेऊन सोडायचं. दुसऱ्या दिवशी सगळे पोरं उशिराच आले. पोरं काय झालं म्हणे, काऊन उशिरा आले. मग सर तुम्ही सांगितलं काल परोपकार करा, तर आम्ही परोपकार केला. म्हणे काय केलं, एका आंधळ्या माणसाला रस्त्याच्या पलीकडे नेऊन घातलं म्हणे. मग तिच्यात उशीर काऊन झाला तुम्हाला यायला, नाही त्याला जायचं नव्हतं म्हणे, त्याला बळच उचलून नेलं म्हणे. मग त्याला जायचं नव्हतं, बळच उचलून नेलं, ते लय रडू लागलं, मग पुन्हा इकडून आणलं म्हणे, बरं उशीर झाला म्हणे. तर असं नाही, ज्याला खरंच गरज आहे त्याच्यावर परोपकार करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा. तर आजच्या क्षणी एवढाच उपदेश देतो. सर्वांनी दानी बना, शीलवान बना, ध्यानी बना. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो.